तू आणि तू आता इकडे लक्ष द्यायचं बघा. 2चा 100वा घातांक याचे आपल्याला निम्मे करायचे आहेत आणि मग 2चा 100वा याचे निम्मे घेताना 2चा 50वा घातांक असं आपल्याला वाटतं. पण मित्रा फक्त वाटून उपयोग नाही, हे थोडं चुकीचं आहे. हा प्रश्न जो आहे तो a चा m वा घातांक भागिले a चा n वा घातांक या कन्सेप्टवर आधारित आहे. आपण या ठिकाणी काय करतो, पाया समान आहे म्हणून a चा m वजा n म्हणजे घातांकाची आपण फक्त वजाबाकी करतो. तीच कन्सेप्ट आपल्याला इकडे वापरायची आहे. बघा 2चा 100वा घातांक याचे निम्मे म्हणजे मी याला 2 ने भागणार आहे आणि हे असं लिहिण्याऐवजी 2चा 100वा घातांक भागिले 2चा पहिला घातांक याचा अर्थ तोच आहे. आणि मग पाया समान आहे म्हणून मी फक्त घातांकांची वजाबाकी घेणार. 2चा 100 वजा 1 म्हणून आपलं उत्तर आहे 2चा 99वा घातांक. येते लक्षात. आता या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट मध्ये फेकायचंय.